श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे थोरली सून। तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे दोघा भावात अंतर पडलं, नाहीतर माझा मुलगा असा कधीच नव्हता। एकेकाळी माझी दोन्ही मुले एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होते आणि आज एकमेकांचा चेहराही पाहू इच्छित नाहीत। हे सगळं तुझ्या येण्यानंतरच झालं। रुक्मिणीबाईचा आवाज थरथरत होता, पण त्यातला राग अजूनही निखरत नव्हता। अपूर्वा गप्प बसली होती, डोळ्यात पाणी, पण ओठ मिटलेले। समोरच्या गॅसवर चहा उसळत होता, पण त्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं। रुक्मिणीबाई म्हणजे घरातली मुख्य आधारस्तंभ महिला। आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलांना तिनेच वाढवलेलं। थोरला शरद शांत, समजूतदार, आईचा आधार, आणि धाकटा विनायक हट्टी, लाडका आणि बेजबाबदार। शरदचा संसार सुरू होऊन 3 वर्ष झाली होती। त्याची बायको अपूर्वा मध्यमवर्गीय घरातून आलेली, शिक्षण घेतलेली, नम्र। सासरच्या घरात तिला सुरुवातीपासून फारसं आपुलकीने वागवलं गेलं नाही, पण तिने कधीच तक्रार केली नाही। रुक्मिणीबाई मात्र सुरुवातीपासूनच तिच्या प्रत्येक गोष्टीकडे शंकेने बघायच्या। आई, आज चपात्या कमी झाल्या वाटतं, शरद रात्री जेवताना म्हणाला। अगं, तुला चपात्या करताच येत नाहीत का? रुक्मिणीबाईंचा लगेच टोमणा। आई, 4च माणसं होती, मी 8 केल्या होत्या। अपूर्वा शांतपणे उत्तर दिलं। म्हणजे तू म्हणतेस आम्ही जास्त खातोय? नाही हो, पण माझ्या मुलाच्या जेवणावर आता बोलणार तू? शरद मध्येच म्हणे। आई, अपूर्वा काही तसं म्हणत नाहीये, शांत बस ना। मी उद्या जरा जास्त करून ठेवते, अपूर्वा म्हणाली। पण ती वादविवादाची रात्र नव्हती। अनेक अशा छोट्या छोट्या प्रसंगांनी अपूर्वाच्या मनात एक खोल दुखरा कोपरा तयार झाला होता, जिथे ती दररोज स्वतःच्या भावना गाडून टाकत होती। शरद आणि विनायक यांच्यात लहानपणी नातं अतिशय घट्ट होतं, पण वय वाढत गेलं तसं अंतर वाढलं। शरदने लवकर जबाबदाऱ्या स्वीकारल्या। वडिलांचं अकाली निधन झाल्यावर त्याने घर सांभाळलं, शिकला, नोकरीला लागला, लग्न केलं। विनायक मात्र कॉलेजमध्ये रखडलाच। 1 वर्ष सरत गेली, पण नोकरी मिळाली नाही। काही काम केलं तरी महिन्याभरात सोडून घरी बसायचा। रुक्मिणीबाई त्याला दोष न देता उलट त्याचं समर्थन करत। माझा विनू फार सेन्सिटिव्ह आहे, त्याला सहन होत नाही काही। शरदच्या पगारावर घर चालायचं। अपूर्वा सगळ्या गोष्टी जपत असायची, किराणा, भाजी, घर खर्च, सासूबाईंची औषधं, सणवार, पण तिच्या कामाचं कधीच कौतुक केलं गेलं नाही। एक दिवस सकाळी, अगं अपूर्वा, आज पोहे करू नकोस, माझ्या विनायकला खमंग उपमा आवडतो। आई, पण शरदला पोहे आवडतात ना, त्यांनी सांगितलं कालच। त्याचं काही नको, तू उपमाच कर, विनूला ऑफिसला जायचंय। ऑफिसला? अपूर्वा चकित झाली। हो, एक नवीन कंपनीत इंटरव्ह्यू आहे म्हणतो, त्याला बळ द्यायचंय। तुला त्याचं काही नाही। ती गप्प झाली, पण तिला माहिती होतं विनायकचा इंटरव्ह्यू नुसता बहाणा आहे। तो संध्याकाळपर्यंत मैत्रिणीकडे जातो, बाहेर फिरायला। एक दिवस शरद उशिरा आला। काय झालं हो शरद, इतका उशीर? अपूर्वा काळजीने विचारत होती। तसं काही नाही, ऑफिसमधून निघताच एक सहकारी आजारी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये सोडून आलो। अरे देवा, खूप दमला असाल, जेवण गरम करते। तू जेवलीस का? नाही, तुझी वाट पाहत होते। शरद डोळे भरून तिच्याकडे पाहतो। त्याला अपूर्वावर अभिमान वाटतो, पण तो हे शब्द कधी रुक्मिणीबाईसमोर उच्चारू शकत नाही, कारण त्याला माहिती असतं रुक्मिणीबाईंचं मन अपूर्वावर पूर्वग्रह दूषित आहे। रात्री रुक्मिणीबाई आणि विनायकमध्ये
कुजबूज चाललेली असते. अपूर्वा भिंतीपलीकडून ऐकते. आई, मला वाटतं शरदचं लग्न अडचणीत आणलंय. तो एकटा होतोय. हो रे, मी आधीच म्हणत होते, ही अपूर्वा खूप डाव्या नजरेची आहे. आली आणि सगळं बिघडवलं. आधी शरद तुला आई म्हणायचा, आता आई आई म्हणत नाही. हो ना, आणि तिच्यासमोर काही बोललो की लगेच तोंड वाकडं करते. माझा शरद माझा आहे. ती कोण त्याच्या आणि तुझ्यामध्ये येणारी? त्या रात्री अपूर्वा झोपत नाही. डोळ्यात पाणी, पण तेही तिच्या उशाशीच आटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शरद ऑफिसला निघतो. आई, मी निघतो. बघ, चहा थंड होईल. आणि डबा घेतलास ना? हो, घेतलाय. अपूर्वाने लवकरच करून दिला. तिचं काही सांगू नकोस. ती माझा आदर करत नाही. आई, असं बोलू नको. अपूर्वा सगळ्यांची काळजी घेते, तुझीही. हो, माझी काळजी. मी आजारी असते तरी जेवण उशिरा होतात. विनायक काही बोलला की ही तोंड वाकडं करते आणि तू म्हणतोस ती काळजी घेते. शरद शांतपणे डोकं हलवतो. अपूर्वाकडे पाहतो. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं मौन. संध्याकाळी अपूर्वा स्वयंपाकघरात काम करत असते. रुक्मिणीबाई हॉलमध्ये बसलेल्या. विनायकने काहीतरी मुद्दाम अपूर्वाला उद्देशून म्हटलं. बाहेरचं जेवण हिच्या हातापेक्षा चांगलं लागतं. रुक्मिणीबाईंना हसू येतं. त्या म्हणतात, तू अगदी खरं बोलतोस. मी पण तुझ्याच बाजूला आहे. ती आली तेव्हापासून घरात गोडवा गेला. अपूर्वा गप्प, पण मनात एक वेदनेचा हुंकार उठतो. शरद कधीमधी अपूर्वाशी हलक्या फुलक्या बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण तो घरातल्या तणावामुळे नेहमी संकोचात असायचा. अपूर्वा त्याला कधीही तक्रार करत नसे. तिची गुपचूप सेवा, तिचं मौन, तिची नजर, यातून तिचं दुःख सगळ्यांनाही जाणवत होतं, पण कोणीच बोलत नव्हतं. त्या दिवशी रुक्मिणीबाईंचा राग थेट ओसंडून वाहत होता. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे दोघा भावात अंतर पडलं, नाहीतर माझा मुलगा असा कधीच नव्हता. ते शब्द अपूर्वाच्या काळजाला ओरबाडून गेले, पण तिने काही उत्तर दिलं नाही. तिला माहिती होतं, सध्या तिचा मौनच अधिक प्रभावी आहे. शब्दाच्या जखमा भरतात, पण मौनातून उमटणाऱ्या अश्रूंचं ओझं अधिक खोल असतं. सकाळच्या प्रसंगाने सगळं घर गढूळं होतं. रुक्मिणीबाईच्या तिखट बोलण्याने अपूर्वा खचली होती, पण तिच्या चेहऱ्यावरची शांतता कुणीही वाचली नाही. दुपारची वेळ. घरात सामसूम होती. शरद ऑफिसला, विनायक कुठे बाहेर गेलेला, रुक्मिणीबाई झोपलेल्यासारख्या, पण मनात त्यांचाही एक गोंगावणारा वाद सुरूच. अपूर्वा स्वयंपाकघरात वरण बनवत होती. डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण ते पोळपटावर न गळता गालावरून खाली निघून जात होते. हात कामात, मन कुठंतरी दूर. ती शांतपणे स्वतःशीच बोलत होती. मी काय चूक केली? फक्त एवढंच ना की मी शरदची पत्नी आहे, बस. पण मग एवढा राग, एवढा द्वेष? तिच्या मनात गेले 3 वर्ष सारखा तोच प्रश्न घोळत होता. या घरात माझं स्थान काय आहे? पत्नी म्हणून, सून म्हणून, की केवळ घरकाम करणारी एक यंत्रवत स्त्री? दुसऱ्या दिवशी अपूर्वा खूप थकली होती. रात्रीपर्यंत काम, त्यात रुक्मिणीबाईंचा सततचा आदेश ताशेरे. कधी पोहे कमी झाले, कधी चहाला उशीर झाला, कधी विनायकचा कपडा नीट नव्हता. कुणीतरी मुद्दाम निरीक्षण करतंय असं वाटायचं. शरद घरी आला. अपूर्वा पाणी घेऊन आली. कसा गेला दिवस? ठीक. एक प्रोजेक्ट क्लोजिंग आहे, त्यासाठी जरा त्रास चाललाय. थोडा चहा करते, हवाय का? हो कर, पण तू बस आधी. तूही थकली असशील ना? ती हलकं हसली.
पण ते हसू थकलेलं होतं. जणू अनेक दिवसांच्या न बोललेल्या शब्दाचं एक थकवलेलं हास्य. चहा घेत असताना शरद एकदम म्हणाला, अपूर्वा, मला एक गोष्ट विचारायची आहे. हो, विचार ना. आई काही दिवसापासून खूप कुरकुर करते तुझ्याबद्दल. विनायकही तुझ्यावर चिडतो. तुला त्रास होतो का? ती काही क्षण शांत राहिली. मग थोडक्यात शब्दात म्हणाली, होतो, पण मी सहन करते. तू सोबत आहेस एवढंच पुरेसं आहे. पण मी कायम तुझ्या बाजूला उभा राहू शकत नाही असं वाटतं का तुला? ती काहीच बोलली नाही, पण त्या मौनात तो उत्तर शोधू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी काहीसा मोठा वाद झाला. रुक्मिणीबाईंनी अपूर्वाकडून चुकून खवखवलेलं वरण परत अपूर्वाच्या समोर आणून ठेवले. असं वरण कुठे बनवतं का कुणी? तू काहीच शिकली नाहीस का? आई, मी सकाळी वेळेवर उठून केलं, पण ते गॅसवर ठेवून मी बाथरूममध्ये गेले. तू कायमच कारणं देत असतेस. मी म्हातारी, पण अजूनसुद्धा तुझ्यापेक्षा नीट करेन स्वयंपाक. अपूर्वा डोळे मिटून ऐकत राहिली. त्या क्षणी ती काहीच बोलली नाही, पण ते तोंडावरचं अपमानाचं थर थेट तिच्या आत खोलवर पोहोचलं. संध्याकाळी अपूर्वा आपल्या वहीत काहीतरी लिहित बसलेली होती. शरदने पाहिलं. काय लिहितेस? जरा मन शांत करण्यासाठी लिहायचं ठरवलंय. मी कधीच काही बोलत नाही म्हणून शब्दात मोकळं होते. माझ्याशी का नाही बोलत? ती थोडं थांबली. कारण मी बोलले की तुझ्या मनात आईविषयी द्वेष निर्माण होईल. तू तुटशील. मला ते नको आहे. शरद काही बोलला नाही. एका रविवारी सायंकाळी विनायक दारावर आला. थेट पायाला फोड आलेले. आई, आई, हे बघ, पायाला फोड आलाय. चालताही येत नाही. रुक्मिणीबाई धावत आल्या. अरे देवा, बघू दे मला. शरद आणि अपूर्वा धावत आले. दवाखान्यात गेलास का? नाही, पैसे नव्हते हातात. रुक्मिणीबाई एकदम अपूर्वावर तुटून पडल्या. पैसे नव्हते? मग तू या घरातली थोरली सून कशासाठी बसलीस? तुला माहिती नाही का विनूच्या पायाला प्रॉब्लेम आहे? दवाखान्यात नेलं असतंस की. अपूर्वा स्तब्ध. क्षणभर तिला काहीच उमगलं नाही. पण मी कुठं होते त्याच्याजवळ? तुला त्याची काळजी नाही म्हणूनच शरद आजकाल तुझा झाला आणि विनू दुरावला. शरद मध्येच ओरडला. आई, पुरे आता. हे अति झालं. रुक्मिणीबाई थबकल्या. त्या रात्री अपूर्वा आणि शरद गच्चीवर गेले. अपूर्वा, मी चुकीचा होतो. मी खूप उशीर केला तुझ्या बाजूने बोलायला. पण आज समजलं तू किती सहन केलंस. शरद, मी तुझ्या घरात नुसती सून नाहीये. मी एक व्यक्ती आहे. माझीही भावना आहे. सतत दोष देणं, नीच बोलणं याने माणूस आतून मोडतो. माफ करशील? तुला नाही, स्वतःलाच माफ करायला शिकते मी. त्या रात्री अपूर्वा वेगळा निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती रुक्मिणीबाईंसमोर न थरथरता उभी राहते. आई, मी आजपासून वेगळ्या स्वयंपाकघरात काम करेन. माझं आणि शरदचं वेगळं जेवण, वेगळा खर्च, वेगळं स्वयंपाकघर. कारण मी रोज रोज दोष घेऊन जगू शकत नाही. काय वेगळं? तू हक्कानं बोलतेस. हक्क नव्हे, गरज आहे आत्ता. जेव्हा संवाद नाही तिथे अंतर आवश्यक आहे. शरद तिच्या बाजूला उभा असतो. तो फक्त एवढंच म्हणतो, आई, आता अपूर्वा माझ्यासाठी कुणीतरी नाही. ती माझी पत्नी आहे आणि मी तिच्या निर्णयामागे उभा आहे. रुक्मिणीबाईंच्या चेहऱ्यावर 100 विचार चालू असतात. त्यांना पहिल्यांदा अपूर्वा थोरली सून वाटते, पण हक्काने नव्हे, तिच्या स्वाभिमानाने. घरातल्या शांततेला
आवाज मिळाला होता आणि तो आवाज अपूर्वाचा होता. आतापर्यंत जी काही तक्रारी मूकपणे गिळल्या जात होत्या त्या आता एका ठाम निर्णयात उमटल्या होत्या. रुक्मिणीबाईंच्या चेहऱ्यावर अजूनही कालचा धक्का ताजा होता. त्यांनी कल्पनाही केली नव्हती की अपूर्वा कधीतरी त्यांच्याशी समोरासमोर उभी राहील. तिला आता शांतपणे सहन करणारी सून नव्हे तर आत्मसन्मानाची जाण असलेली स्त्री म्हणून बघायला लागणार होतं आणि हेच त्यांना अस्वस्थ करत होतं. नव्या दिवसाची सुरुवात अपूर्वासाठीही वेगळी होती. पहाटेचं उठून ती भांड्यांचा आवाज न करता नवा चहा ठेवत होती. स्वतःचं स्वयंपाकघर म्हणजे एक कोपरा आणि एक स्टोव, पण त्यावरचा प्रत्येक पदार्थ आता तिला स्वतःचा वाटत होता. शरदही आज लवकर उठला होता. तो तिला पाहत होता, काळजीने आणि थोडा अपराधी भावनेने. किती दिवसांनी तू तुझ्यासाठी काहीतरी करत आहेस, तो म्हणाला. शरद, माझ्यासाठी नाही, आपल्या नात्यासाठी आणि या घरात शांततेसाठी. जोवर मी शांत राहिले, तोंडावर टाकलं गेलं, आता शब्द वापरले तर निदान मन मोकळं झालं. आईला समजवायला वेळ लागेल. ती वेळ द्यायला मला काहीच हरकत नाही, पण त्या माझी किंमत न ओळखता जगणार असतील तर मला तिथं थांबायचं नाही. रुक्मिणीबाई संपूर्ण दिवस उगाच सिरियल बघायचं नाटक करत बसायच्या. डोळे टीव्हीवर, पण मनात अपूर्वाच्या त्या शब्दांचा घोळ सुरू असायचा. वेगळं स्वयंपाकघर, आता अपमान गिळून जगणार नाही, हे शब्द त्यांच्या गर्वाला ठेच देणारे होते. पण मनाच्या एका कोपऱ्यात त्यांच्या नकळत गोंधळही मांडत होते. खरंच मी थोडं जास्त बोलले का? अपूर्वा काहीच चुकली नव्हती त्या दिवशी. शरद तिच्या बाजूने उभा राहिला म्हणजे तीच खरं बोलत होती. पण या विचारांना त्यांनी लगेच झिडकारलं. मी म्हातारी, मी किती काही पाहिले आयुष्यात, ही काय समजेल? विनायक हे सगळं बघत होता. तो अजूनही पूर्ण वेळ नोकरी करत नव्हता. दिवसभर मित्रमंडळी, मोबाईल आणि भटकंती यात दिवस जायचे. पण आता जे काही घडलं त्याने त्यालाही थोडं अंतर्मुख केलं. वहिनी खूप शांत असते, किती सहन केलं त्यांनी. आपण खूप कठोर वागलो का? या विचारांना तो प्रत्यक्ष शब्दात व्यक्त करू शकत नव्हता. पण पहिल्यांदा त्याला अपूर्वाच्या डोळ्यातला एक वेगळा प्रश्न जाणवला. मी काय चूक केली? वेगळं स्वयंपाकघर झालं होतं, पण त्यामुळे शरद आणि अपूर्वामधलं अंतर कमी झालं. आता शरद घरात जास्त वेळ देऊ लागला. अपूर्वाच्या चहात साखर किती, तिला कोणती भाजी आवडते हे त्याला कळू लागलं. त्या दिवशी दोघं गच्चीवर बसलेले. शरदने विचारलं, इतकं सगळं तू गप्प राहून का सहन करत होतीस? कारण तू माझ्यासोबत होतास आणि मला वाटत होतं एक दिवस तुला जाणवेल की मी रोज तुझं घर सांभाळताना किती हरवले आहे. मला उशीर झाला, पण मी आता खंबीर आहे. तसंच राहा, कारण आता जे करतोय ते माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. एका दुपारी अपूर्वा वाचन करत बसली होती. रुक्मिणीबाई हळूहळू चालत आल्या. त्यांच्या हातात एक कडधान्याचा डबा होता. हे घ्या, तुझं स्वयंपाकघर आहे म्हणतेस ना, म्हणून हा डबा. अपूर्वाने घेतला. धन्यवाद आई, माझाही स्वयंपाक कधीच नीट झाला नाही, पण मी घर सांभाळलं. हो आई, मी ते शिकते. घरात वावरताना शब्द किती महत्त्वाचे असतात ते सांगायला विसरलो आपण. रुक्मिणीबाई काहीच बोलल्या नाहीत, पण त्या सोफ्यावर बसल्या आणि पहिल्यांदा अपूर्वाकडे पाहिलं. फक्त सौजन्याने नाही, तर माणूस म्हणून. अपूर्वाला त्या आठवड्यात तिच्या वडिलांकडे जायचं होतं.
बराच काळ झाला होता भेटलेला. शरद तिला स्टेशनवर सोडायला गेला. गाडीत बसताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. शरद, या 2 वर्षात मी खूप गमावलं, पण एक गोष्ट मिळाली, तू आणि तुझी सोबत. शरद हलकं हसला. आता तू माझी पत्नी आहेस, पण स्वतःची ओळखही ठेवणारी. ती बाहेर गेल्यावर रुक्मिणीबाई आणि शरदच्या मध्ये संवाद झाला. शरद, तू तिच्या पाठीशी उभा राहिलास, बरोबर केलंस. आई, तू चुकलीस असं मी नाही म्हणत, पण तू शब्द ओतलेस. अपूर्वाने त्यातही घर जपलं. तिने आम्हाला दुरावलं असं वाटत होतं, पण खरं तर तिने आपल्याला आरशात बघायला शिकवलं. ती बोलत नाही, पण मनात किती बोलते हे आता उमगवतंय. अपूर्वा परत आल्यावर पहिल्यांदाच विनायक दारात उभा होता. वहिनी, मला काही बोलायचं होतं. बोल ना विनू. त्या दिवशी मी खूप रागावलो, पण आता वाटतं तू खूप समजूतदार होतीस आणि सॉरी, तुझ्याशी वाईट वागलो. अपूर्वा गहिवरली, पण तिने नुसतं हसून म्हणाली, धन्यवाद. फक्त माफीसाठी नव्हे, समजून घेण्यासाठी. घरात परत हास्य उमटायला लागलं. आता अपूर्वा हसली तर कोणी उपहास केला नाही. जेवणाचं टेबल आता 2 भागात नव्हतं, कारण अपूर्वा स्वतःहून म्हणाली, आई, आता आपण सगळं परत एकत्र करूया, पण मनही. रुक्मिणीबाईंनी होकार दिला. शरद गप्प होता, पण मनात तो अभिमानाने भरला होता. शब्दाचे वणवे शांत झाल्यानंतर जे उरतं ते असते समजूतदारपणा, आणि कधीकधी त्या राखेतून नवी ऊब निर्माण होते, जी नात्यांना पुन्हा एकत्र आणू शकते. अपूर्वाच्या बंडाने जणू घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आरसा दाखवला होता. आत्तापर्यंत जी केवळ थोरली सून म्हणून वावरत होती, ती आता एक स्वतंत्र विचाराची, आत्मसन्मान जपणारी स्त्री म्हणून समोर येऊ लागली होती. अपूर्वा आता पुन्हा स्वयंपाकगृहात सासूबाईंना मदतीसाठी जात होती, पण फरक इतकाच होता की ती मदतीला जात होती, आज्ञा पाळायला नव्हे. रुक्मिणीबाईंनीही तिच्या अस्तित्वाचा स्वीकार करायला सुरुवात केली होती. पहिल्यांदा जेव्हा अपूर्वाने चहा त्यांच्या हातात दिला आणि म्हणाली, आई, मी गवती चहा घातला आहे, तुम्हाला आवडतो ना, तेव्हा त्या गप्प होत्या. पण त्या गप्प बसण्यात मान्यता होती, स्वीकृती होती. अपूर्वाने आता आठवड्यातून एकदा ती तिथं स्वतःसाठी खास काहीतरी बनवायची, फक्त मी आणि माझ्या आवडींसाठी. शरद तेव्हा तिच्यासोबत असायचा. तो दिवस म्हणजे दोघांचं खास सहजीवन दिवस झाला होता. त्यात मोबाईल नव्हते, ना कामाचं ओझं, फक्त दोघं आणि एकमेकांच्या आठवणी. तुझ्या सगळ्या स्वप्नांना वाट देऊ आपण, शरद म्हणायचा. हे स्वप्नच आहे. मी जे स्वतःला ओळखायला शिकलं तेच खरं. तासनतास सोफावर बसणाऱ्या रुक्मिणीबाई आता थोडं वाचन करू लागल्या. त्यांनी एकदा स्त्री स्वातंत्र्य आणि पारंपरिक कुटुंब व्यवस्थावरचा लेख वाचला. लेखात लिहिलं होतं, सून घर सांभाळते म्हणजे ती स्वतःचं अस्तित्व विसरावी असं नव्हे. तिचं मत, तिचं मन, तिचं व्यक्तिमत्व हेही घराचाच भाग असतं. त्या वाक्यांनी त्यांना अस्वस्थ केलं आणि डोळ्यासमोर अपूर्वाचा शांत पण ठाम चेहरा उभा राहिला. त्या रात्री त्यांनी चूक कबूल केली नव्हती, पण एका वेगळ्याच भाषेत त्यांनी ती स्वीकारली. अपूर्वा, उद्या तुला आवडतं ना ते बटाट्याचे पराठे? मी करते, शिकवशील का? अपूर्वाने गोड हसून उत्तर दिलं, हो आई, अगदी प्रेमाने शिकवेन. विनायकही आता अधिक जबाबदारीने वागत होता. तो जॉबच्या इंटरव्ह्यूला जायला लागला होता. तो अपूर्वाची खूप मदत घ्यायचा. CV तयार करताना,
इंग्रजी संभाषणासाठी. वहिनी, तू खरंच खूप पॉझिटिव्ह आहेस. मला वाटायचं तू फक्त आईच्या विरुद्ध आहेस, पण तू तर सगळ्यांची बाजू जपणारी आहेस. मी कोणाच्याही विरोधात नाही विनू. मी फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी उभी राहिले आणि तिथून सगळ्यांची काळजी घ्यायला मला आज मोकळं वाटतं. अपूर्वा कुठेही राडा करत नव्हती. तिने स्वतंत्र मत जपलं, पण घरातील परंपरेवर आदर कायम ठेवला. एकदा गावाहून कुटुंबातले काही लोक आले होते. रुक्मिणीबाई घाबरून अपूर्वाकडे पाहत म्हणाल्या, हे पाहुणे थोडे पारंपरिक आहेत. तू काही बोलू नको वाटत असेल तर. आई, मी सून आहे, पण विचार स्वातंत्र्य असलेली सून. मी कुठेही वाक्य टाकणार नाही, पण जेव्हा बोलणार ते सुसंस्कृतच बोलणार. आणि खरंच त्या दिवशी अपूर्वाची बोलकी नजर आणि समजूतदार वागणं पाहून पाहुणेही प्रभावित झाले. एक संध्याकाळ शरद अपूर्वाला गच्चीवर नेलं. तिथं त्याने एक छोटा प्लांट ठेवला होता. त्यावर टॅग होतं, स्त्री सन्मानाच्या मातीवर उगम पावलेलं प्रेम. हे काय? अपूर्वा हसत विचारते. तुझ्यासाठी आणि तुझ्या विचारांसाठी. तू केवळ थोरली सून नाही, तू या घरांच्या विचाराची मूळ आहेस. दोघांचं नातं नव्याने बहरत होतं. एक संध्याकाळ अपूर्वा आणि रुक्मिणीबाई चहा घेत बसल्या होत्या. अपूर्वा बोलत होती एका NGOच्या प्रोजेक्टबद्दल. महिलांसाठी कौटुंबिक संवाद कार्यशाळा. आई, मी सहभागी होऊ शकते का? रुक्मिणीबाईंनी आश्चर्याने विचारलं. काही बोलायचं आहे का तिथं? नाही आई, फक्त दुसऱ्यांना शिकवायचं आहे की आपण कसं आपल्या मोकळेपणातही घर जपू शकतो. रुक्मिणीबाईंनी मान डोलावली. पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. एका रात्री रुक्मिणीबाई शांतपणे अपूर्वाकडे आल्या. त्यांचा चेहरा गंभीर होता. एक विचारू का? नक्की आई. त्या दिवशी तू एक शब्द बोललीस, थकले म्हणालीस. मला अजूनही तो शब्द झोपेत आठवतो. अपूर्वा शांत झाली. आई, मी खरंच थकले होते. तुमचं घर, तुमचा आदर ठेवत जगताना मी स्वतःला विसरले. पण मी आता परत सावरले आणि मला वाटतं तुम्हीही आता मला थोडं समजून घेताय. रुक्मिणीबाईंनी तिचा हात पकडला. माफ करशील का मला? आता अपूर्वाच्या डोळ्यातून थेंब ओघळले. दुःखांचे नव्हे, तिनं माफ केलंय या अश्रूंचे. पुढच्या काही दिवसात घरात नवे निर्णय अपूर्वाच्या सल्ल्याने होऊ लागले. कोणती भाजी आणायची, घराचे खर्च, कुठला खर्च योग्य, हे सगळं आता तिला विचारलं जायचं. ती केवळ सून नव्हती, ती घराचा एक निर्णयक्षम भाग बनली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला तिची ओळख गमवावी लागली नव्हती. ती पहाट खूपच वेगळी होती. चहाचा मंद सुवास, भिंतीवर पडलेली नारंगी किरणं आणि अपूर्वाचं गाणं गुणगुणणं, या सगळ्यात घरात नवा उत्साह भरलेला होता. रुक्मिणीबाई, शरद, विनायक आणि इतर घरातील सदस्य आता अपूर्वाकडे केवळ थोरली सून म्हणून नव्हे, तर घराचा मार्गदर्शक म्हणून पाहत होते. कधी काळी अपूर्वाचं मत विचारात घेतलं जायचं नाही, पण आता कुठलाही निर्णय तिच्याशिवाय होत नव्हता. एका दुपारी रुक्मिणीबाईंनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. आज एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी सांगितलं. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. मी घरातलं काही काम, जबाबदारी, खर्च सगळं थोडंसं सोपं करायचं ठरवलंय आणि यासाठी मी अपूर्वाला सर्व निर्णय प्रक्रियेत सहभागी करणार आहे, कायमस्वरूपी. शरदच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आई, खरंच? हो. आणि यापुढे थोरली सून ही भूमिका नाही, ती घराची संचालिका आहे. त्या क्षणी अपूर्वा अवाक झाली.
ती फक्त घड्याळ पाहत राहिली, कारण ही वेळ तिला सगळं आठवत होती. अपूर्वाने मागे वळून पाहिलं. तीच खोली जिथे तिने कधीतरी मी थकले असं सांगितलं होतं. आता तिथे तिला सन्मान मिळत होता. ती म्हणाली, आई, हा निर्णय तुमच्यामुळे आहे. मी उभी राहिले खरी, पण तुम्ही मला हात दिला म्हणून मी चालू शकले. रुक्मिणीबाई हसल्या. मी उशिरा शिकले, पण शिकले. विनायकला नोकरीचा कॉल आला होता. अपूर्वाचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्याच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन आलं. वहिनी, माझ्या पहिल्या पगाराचं गिफ्ट तुझ्यासाठी आहे, तो म्हणाला. एक दिवस शरद म्हणतो, अपूर्वा, मला आता वाटतं आपलं खरं लग्न आता झालंय. तू माझी केवळ बायको नाहीस, तू माझी प्रेरणा आहेस. अपूर्वा हसते. आणि तू माझं धैर्य, कारण तूच माझ्याबरोबर उभा होतास जेव्हा मी एकटी होते. दोघांचं नातं केवळ सहजीवनाचं नव्हतं, तर मूल्यांवर उभं असलेल्या विश्वासाचं होतं. आता घरात बनणारा स्वयंपाकसुद्धा वेगळा वाटू लागला, कारण ताटातले पदार्थ हे केवळ जेवण नव्हते, तर परस्पर समजुतीचे प्रतीक होते. रुक्मिणीबाई आता स्वतःला अपूर्वाकडून काहीतरी शिकायला उत्सुक असायच्या. एकदा म्हणाल्या, मला स्मार्टफोन नीट चालवता येत नाही, शिकवशील का? अपूर्वा हो म्हणाली. अपूर्वा आता महिलांच्या कार्यशाळा घेत होती. तिने सगळ्या सुनबाईंसाठी स्वयं नावाचं एक चर्चासत्र सुरू केलं होतं. त्यावेळी ती म्हणाली, सून म्हणून नातं जोडलं गेलं, पण स्त्री म्हणून अस्तित्व राखणं ही जबाबदारी माझी होती. आज मी ती निभावत आहे. एका वाचन गोष्टीत रुक्मिणीबाईंनी लिहिलेली कविता वाचली. थोरली सून अंगणात आली, ओंजळीत स्वप्न घेऊन, पण मी पाहिलं तिला केवळ जबाबदारी म्हणून. तिचं हसणं नजरेआड गेलं, तिचं थकणं ऐकू आलं नाही, पण ती उभी राहिली शांतपणे. आणि मला उमगलं, सून नव्हे, ती होती प्रकाशाची दिशा. हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला आणि अपूर्वाच्या डोळ्यातून एक थेंब गालावर ओघळला. एक संध्याकाळ चहा घेताना रुक्मिणीबाई म्हणाल्या, अपूर्वा, एक दिवस तू नसतीस तर हे घर असंच चाललं असतं, पण आज तू आहेस म्हणून हे घर जिवंत वाटतं. अपूर्वा हसून म्हणाली, आई, घरातली थोरली सून असो किंवा कुणीही, जर ती ऐकली गेली, समजली गेली, तर हे घर खरंच घर होतं. थोरली सून या कथेचा प्रवास इथे संपतो, पण ही एक सुनबाईची गोष्ट नसून सगळ्या घरातल्या स्त्रियांच्या जागृतीची आणि समजुतीची गोष्ट आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.